कोंबडं कितीही झाकलं तरी सकाळ झाल्यावर ते आरवल्याशिवाय राहत नाही। पुण्यातल्या केतन अग्रवाल मर्डर केसमध्ये सिया आणि चेतन यांनी अतिशय थंड रक्तानं या गुन्ह्याला आकार दिल्याचं आता पोलिसांच्या तपासात समोर आलं। ते म्हणतात ना, गुन्हेगार कितीही शातीर असला तरी तो काही ना काही पुरावे मागे ठेवतोच। सियाच्या बाबतीतही तेच घडलंय। सिया आणि चेतन यांनी कितीही चालाखीनं हा अपघात असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न केला असला तरी दोघांच्याही मोबाईलनं त्यांना सर्वांसमोर उघडं पडलंय। एखाद्याला कसं संपवायचं याचं गुगल सर्च करून सियानं केतनच्या मर्डरचा प्लॅन आखल्याचं पोलीस तपासात समोर आलंय। दुसरीकडे लोकेशन ट्रेस व्हायला नको म्हणून चेतननं घटनेच्याच दिवशी आपला मोबाईल दुकानातच नेट बंद करून ठेवला होता आणि आपल्या दुकानातल्या कामगाराच्या मोबाईलवरून तो व्हॉट्सॲप कॉलच्या माध्यमातून सियाच्या संपर्कात होता। पोलिसांनी तपास केल्यावर त्यांना लक्षात आलं की हत्येच्या दिवशी चेतनला अनेक फोन आले होते, परंतु त्यानं आपला मोबाईल मुद्दाम दुकानातच ठेवल्यानं ते सर्व फोन त्याच्या दुकानातील कामगारांनी उचलले होते। शिवाय सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत चेतनच्या मोबाईलवरील नेट हे कायमच बंद झालेलं होतं। एखादी व्यक्ती इतक्या तास नेट शिवाय कसा राहू शकतो याचा संशय पोलिसांना आला आणि यात काहीतरी गडबड असल्याचं पोलिसांना जाणवलं। पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या माध्यमातून दोघांच्या मोबाईलची कुंडलीच काढल्यानं आता सिया आणि चेतननं आखलेल्या जाळ्याभोवती ते स्वतःच अडकलेत। चेतनचे वडील आणि काकांनी सियाला ओळखायला नकार दिला। केतन आणि सिया यांचे चांगले रिलेशन होते, त्यांचं कम्युनिकेशन चांगलं होतं। चेतन हा सियाला ओळखतही नव्हता असा दावा चेतनच्या घरच्यांनी आणि त्याच्या वकिलांनी केला। परंतु चेतन आणि सियात आतापर्यंत तब्बल 238 तास झालेलं बोलणं चेतनच्या घरच्यांनाही आता आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणारं ठरलंय। पुण्यातील लोणावळा येथील लोहगड किल्ल्यावर झालेल्या केतन अग्रवाल मर्डर केसमध्ये रोज नवनवीन खुलासे होत आहेत। पोलिसांनी दोन्ही आरोपींचे कॉल डिटेल्स रेकॉर्ड्स तपासले असता गेल्या 6 महिन्यात सिया आणि चेतन यांच्यात तब्बल 2004 फोन कॉल झाल्याचं समोर आलंय। या दोघांनी एकमेकांशी सुमारे 238 तास फोनवर संवाद साधलाय। अनेक कॉल्स हे 2 ते 3 तासांपेक्षा जास्त वेळ चालत होते। यावरून त्यांच्यातले प्रेमसंबंध स्पष्ट झालेत। शिवाय केतनचा काटा काढण्यासाठी दोघांनीही सोबतच कट आखल्याचं समोर येतंय। सर्वात महत्त्वाचा पुरावा म्हणजे पोलिसांनी आरोपींचे मोबाईल फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले होते, त्यातून धक्कादायक माहिती समोर आली। पोलीस सूत्रांनुसार हत्येच्या काही दिवस आधी चेतन आणि सिया यांनी गुगलवर एखाद्याला कसं संपवायचं त्याच्या पद्धतीबद्दल ऑनलाईन सर्च केल्याची चर्चा आहे। हा पुरावा कोर्टात त्यांचा पूर्वनियोजित कट सिद्ध करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। 18 जून रोजी ज्या दिवशी केतनचा लोहगड किल्ल्यावरून पडून मृत्यू झाला त्या दिवशी चेतनने आपल्या मोबाईलचे इंटरनेट अनेक तास बंद ठेवलं होतं। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आपलं लोकेशन लपवण्यासाठी आणि पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी चेतननं मुद्दाम इंटरनेट बंद केलं होतं। मात्र तांत्रिक विश्लेषणातून पोलिसांनी त्यांचा हा डाव उधळून लावलाय। आरोपी चेतननं पोलीस कोठडीत गुन्ह्याची कबुली देताना सांगितलं की त्यांनी घटनेच्या 8 दिवस आधीच केतनच्या हत्येचा अंतिम प्लॅन तयार केला होता। यासाठी त्यांनी लोहगड किल्ल्यावर जाण्याचं सलग 3 वेळा नियोजन केलं होतं आणि शेवटी 18 जून रोजी त्यांनी केतनला गाठलं। चेतन हा किल्ल्यावर मास्क, हुडी आणि हेडफोन्स घालून तिकीट न घेताच चोरट्या मार्गाने पोहोचला होता। कोणाच्या नजरेत नको यायला व मागे पुरावा राहायला नको म्हणून चेतननं हा मास्टर प्लॅन आखला होता। अनेक जण असाही प्रश्न उपस्थित करतायत की जर सियाचं चेतनवर प्रेम होतं तर ती लग्न मोडून किंवा चेतन सोबत घरातून पळून का गेली नाही। यावर चेतननं पोलिसांना सांगितलं की सियाला केतन सोबतचा साखरपुडा मोडून पळून जायचं नव्हतं, तसं केलं असतं तर समाजात तिच्या कुटुंबाची मोठी बदनामी होईल अशी तिला भीती वाटत होती। हा कलंक टाळण्यासाठी तिने पळून जाण्याऐवजी केतनलाच कायमचं वाटेतून बाजूला करण्याचा भयंकर निर्णय घेतला। घटनास्थळाच्या तपासातून पोलिसांना किल्ल्यावरील एका ठिकाणावरून गवतावर झटापट झाल्याच्या खुणा सापडल्यात। यावरून केतनला अचानक दरीत ढकललं नाही तर त्या ठिकाणी त्यांच्यात मोठी वादावादी झाली होती, त्यानंतरच त्याला खाली ढकलण्यात आलं असा नवीन अँगल समोर आलाय। केतनच्या वडिलांनी आणि आईने सियावर अत्यंत गंभीर आरोप केलेत। सियाचे केवळ चेतन सोबतच नव्हे तर इतरही अनेक मुलांसोबत अनैतिक संबंध आणि आक्षेपार्ह चॅटिंग सुरू होती असा दावा कुटुंबानं केला। तसेच केतनच्या बहिणीला सियाच्या वागणुकीवर पहिल्यापासूनच संशय असल्यानं सियाचा पाय अधिक खोलात फसलाय। दुसरीकडे चेतनच्या वकिलांनी कोर्टात दावा केलाय की पोलिसांच्या FIR मध्ये चेतनची गुन्ह्यात कोणतीही ठोस भूमिका स्पष्ट झालेली नाहीये। तो केवळ मुख्य आरोपी सिया गोयलचा बॉयफ्रेंड आहे।
म्हणूनच त्याला या प्रकरणात गोवण्यात आलंय। त्याच्या विरुद्ध ठोस पुरावे व गुन्हा करण्याचं मोटिव्ह नसल्याचं त्याच्या वकिलांचं म्हणणं आहे। चेतनच्या वडिलांनी आणि काकांनी त्याला क्लीन चिट देत चेतनला केवळ बळीचा बकरा बनवल्याचा आरोप केलाय। परंतु कितीही नाही म्हटलं तरी सिया सोबतच केतनचाही पाय खोला शिरलाय। पुणे पोलिसांनी गोळा केलेले डिजिटल आणि परिस्थितीजन्य पुरावे चेतनला या गुन्ह्यात सह आरोपी करण्यास पुरेसे ठरणार आहेत। चेतनच्या कुटुंबियांनी त्याचा घटनास्थळी संबंध नाकारला असला तरी लोहगड किल्ल्याच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये चेतन स्पष्टपणे दिसून आला। दुसरा मुद्दा म्हणजे हत्येच्या दिवशी केतन आणि सिया गडावर पोहोचण्यापूर्वीच चेतन तिथे उपस्थित होता। त्यानं हुडी, मास्क आणि हेडफोन घालून स्वतःची ओळख लपवण्याचा प्रयत्न केला होता। हे सीसीटीव्ही फुटेज कोर्टात त्याचे गुन्हेगारीचं ठिकाण आणि उपस्थिती सिद्ध करेल। तिसरा मुद्दा, वकिलांच्या मते त्याचा गुन्ह्याशी संबंध नाही, परंतु सायबर पोलिसांनी काढलेल्या सीडीआरनुसार गेल्या 6 महिन्यात सिया आणि चेतन यांच्यात 2004 फोन कॉल्स झालेत। या तांत्रिक पुराव्यांमुळे त्यांचा एकमेकांशी कोणताही संबंध नव्हता हा बचाव कोर्टात एका सेकंदात निकालात निघेल। 18 जून रोजी हत्येच्या वेळी चेतनने आपल्या मोबाईलचा डेटा बंद केला। पोलिसांच्या सायबर फॉरेन्सिक तपासात स्पष्ट झालंय की त्याने आपले लोकेशन ट्रेस होऊ नये म्हणून ही हुशारी केली होती। कायद्यानुसार पुरावे लपवण्याचा किंवा पोलिसांची दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न अपराधी मनस्थिती दर्शवतो। 5. सर्वात महत्त्वाचं म्हणजे चेतनने स्वतः कबुली दिली आहे की त्यांनी 8 दिवस आधीच केतनचा काटा काढण्याचा प्लॅन तयार केला होता। त्यामुळे इतके सर्व पुरावे असताना जर चेतनच्या घरचे आणि त्याचे वकील त्याचा हा गुन्ह्यातील सहभाग नाकारत असतील तर हा त्यांचा निव्वळ वेळेपणा आहे। सिया आणि चेतनने याच्याबद्दल रोज नवनवीन खुलासे होत आहेत। त्यासोबतच या गुन्ह्याची व भयंकर गुन्हेगारी वृत्तीची व्याप्ती समोर येते। केतन याच्या हत्येनंतर त्याचे वडील विशाल अग्रवाल यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हा खटला लवकरात लवकर निकाली काढण्याची मागणी केली आहे। सध्या अधिवेशन सुरू असल्यानं ते संपवण्याच्या आतच यावर सरकार काहीतरी ठोस भूमिका मांडेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। सियानं ज्या पद्धतीने केतनला मारलंय किंवा ठार केलंय आणि चेतनसाठी आणि स्वतःच्या कुटुंबाचे अब्रू वाचवण्यासाठी हे केलंय, अशा या 20 वर्षीय सियावरती तिला सुद्धा चांगल्या प्रकारची शिक्षा झाली पाहिजे आणि या गोष्टींपासून एक मेसेज सगळ्या मुलींपर्यंत आणि मुलांपर्यंत सुद्धा गेला पाहिजे। असं काहीतरी उदाहरण प्रस्थापित होईल अशा पद्धतीची शिक्षा ही सिया आणि चेतनला दिली जावी अशी मागणी समाजातून होते। या सगळ्या घटनेकडे तुम्ही कसं पाहता जरूर व्यक्त व्हा। जय महाराष्ट्र।